घर बांधण्यासाठी सुरेश रामण्णा निंबागल व 51 राहणार साईश नगर नवीन आरटीओ ऑफिस जवळ विद्यानगरी यांनी खासगी सावकाराकडून पैसे घेतले होते। यापोटी त्यांनी आरोपींना व्याज देऊनही त्यांची घर जागा बळकावण्याच्या उद्देशाने बळजबरीने मारहाण करत इसारा पावती आणि खोट्या नोटरी तयार करून फसवणूक केल्याप्रकरणी दोघांवर गुन्हा दाखल झालाय। या प्रकरणी सुरेश निंबागल यांनी दिलेल्या फिर्यादीवरून कुमार यल्लप्पा जाधव राहणार लिमयवाडी, सोमनाथ विठ्ठल जाधव राहणार लिमयवाडी यांच्या विरुद्ध सलगरवस्ती पोलीस ठाण्यात मंगळवारी गुन्हा दाखल झाला आहे। फिर्यादी निंबागल यांना आरोपींनी बळजबरीने रेल्वे स्टेशन परिसरातील बँकेत घेऊन जात त्यांच्या घरावरील कर्जाची माहिती घेतली। त्यानंतर 11 डिसेंबर 2025 रोजी फिर्यादीस तुझ्या घराचे 60 खत अगर इसारा पावती करून द्यावे लागेल, नाहीतर तुला सोडणार नाही असे म्हणत चापट मारली। शिवाय जबरदस्तीने कोर्ट परिसरात नेऊन पत्नीला मारण्याची धमकी देऊन कागदावर सह्या घेतल्या। त्यानंतर दुसऱ्या दिवशी मारहाण करून जबरदस्तीने गाडीत बसवून बँकेतून पैसे काढायला लावत 10 लाख रुपये गोट्या नावाच्या इसमाला देण्यास सांगितले। शिवाय 20 लाख रुपये लगेच दे, नाहीतर घरावर कब्जा करतो अशी धमकी दिली। शिवाय इसारा पावती नोटरीवर सह्या घेतल्या। अशा प्रकारे आरोपींनी नाममात्र 37 लाख रुपयात इसारा पावती आणि खोट्या नोटरी करून फसवणूक केल्याप्रकरणी फिर्याद दिली आहे असे फिर्यादीत म्हटले आहे। घटनेचा तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक स्वरांजली खामकर या करत आहेत। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।